नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो की स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। तर पहा, प्रश्न दिलेला आहे 1/1 अधिक 1/2 अधिक या पद्धतीने आपल्याला 1/99 असे या ठिकाणी पदावली दिलेली आहे। तर हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे, पहा या ठिकाणी शेवटचा जो अपूर्णांक आहे कोणता आहे, तर 1/99 तर हे जे आहे या ठिकाणी, तर हा जो 99 आहे छेदामधला तो अंशामध्ये घ्यायचा आणि छेदामध्ये या ठिकाणी काय येईल, तर 100 येईल। फक्त तो प्रश्न म्हणजे ही जी पदावली आहे ती 1/2 2/3 या क्रमिक संख्यांपासून जर सुरुवात होत असेल तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल। असाच एक प्रश्न आपण घेऊयात। पहा, 1/1 अधिक 1/2 अधिक या पद्धतीने जर आपल्याला 1/999 जर दिले तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग, तर 999 हे अंशामध्ये येतील आणि छेदामध्ये 1000, तर या प्रश्नाचं उत्तर येईल 999/1000। तर या पद्धतीचा प्रश्न तुम्ही काही सेकंदामध्ये सोडवू शकता। पाहूयात पुढील प्रश्न। पहा, 1/2 अधिक 1/6 अधिक 1/12 या पद्धतीने आपल्याला 1/132 पर्यंत उत्तर काढायचं आहे। तर या ठिकाणी काय करायचं आहे, पहा, तर 2चा क्रमवार गुणाकार कोणता येतोय, 1/2 येईल। त्यानंतर 6चा छेदामध्ये पहा तर 2/3 आणि या ठिकाणी 12चा 3/4 म्हणजे क्रमवारच येत आहे, त्यामुळे आपल्याला याची सुद्धा फोड करावी लागेल। तर 132 क्रमवार कोणत्या संख्येचा गुणाकार आहे, तर 11/12, त्यामुळे 11 हे अंशामध्ये येतील आणि छेदामध्ये 12, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 11/12। अशाच पद्धतीचा एक उदाहरण आपण घेऊयात। 1/2 अधिक 1/6 अधिक या पद्धतीने आपल्याला 1/, या ठिकाणी पहा 1/, किती घेऊयात आपण, तर 72 घेऊयात। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर पहा शेवटचा जो छेद आहे याला गुणाकार स्वरूपात लिहायचं आहे, तर काय येईल 8×9 = 72 आणि त्यामुळे 8 अंशामध्ये येतील आणि छेदामध्ये काय येईल 9, तर या प्रश्नाचं उत्तर येईल 8/9। काही सेकंदामध्ये या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवू शकतो। 1/10 अधिक 1/11 या पद्धतीने आपल्याला 1/89 असा प्रश्न दिलेला आहे। ठीक आहे, तर आता इथे पहा या ठिकाणी आपण 89/90 हे उत्तर आपण सांगू पटकन, परंतु हे उत्तर येणार नाही। कारण का, तर सुरुवातीचा अपूर्णांक जर बघितला तर 1/2 पासून त्याची सुरुवात आहे का, नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, असा जर प्रश्न आला तर याच्या अगोदरचा अपूर्णांक कोणता असेल, 1/, कोणता येईल या ठिकाणी, तर 9×10 येईल। आता काय करायचं, जो शेवटचा अपूर्णांक आहे त्याचा छेद अंश आणि छेदामध्ये लिहून घ्यायचा। 89 छेदामध्ये किती येईल 90 आणि त्यामधून वजा काय करायचं, तर हा जो सुरुवातीचा अपूर्णांक आहे त्याच्या अगोदरचा अपूर्णांक त्याच्यामधील छेद जो आहे तो अंश आणि छेदामध्ये लिहून घ्यायचा 9/10। आता इथे 90 आहेत, अपूर्णांकाची वजाबाकी करताना पाया समान करून घ्या। अगोदर 90 आहे तर इथे 90 करूयात आपण, 10×9 आणि वरच्या अंशामध्ये 9नेच गुणायचं। 89 छेदामध्ये किती येईल 90 वजा 99 81 छेदामध्ये 10×9 90 आणि आता पाया समान झालेला आहे, त्यामुळे 89 मधून 81 वजा करायचे आहेत आपल्याला। 89 वजा 81 आणि छेदामध्ये 90। आता पहा या ठिकाणी, तर काय येईल, 89 मधून 81 गेले, किती राहिले 8 आणि छेदामध्ये काय येईल 90। जर भाग जात असेल तर त्याला संक्षिप्त रूप द्या, नसेल जात तर तेच आपलं काय येईल, तर उत्तर येईल। तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतात। फक्त प्रश्न समजून घ्यावा लागतोय। प्रश्न जर समजला तर आपल्याला काही सेकंदामध्ये या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील। तर अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पाहूयात पुढील प्रश्न।
पहा अजून एक प्रश्न सोडूयात आपण. तर पहा 1/8 8 गुणिले 9 अधिक 1/9 9 गुणिले 10 अधिक या पद्धतीने 1/15 गुणिले 16. तर हा प्रश्न सोडवत असताना मी तुम्हाला सांगितले की क्रमवार जर गुणाकार नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्या अगोदरचा पूर्णांक कोणता येईल 7 गुणिले 8. आता याला अंश आणि छेदामध्ये लिहून घ्या. 15/16 त्यातून वजा काय करायचे 7/8. आता इथे 16 आहे, तिथे 16 करूयात. 8 दुनी 16 वरती 2 निगुणा पाया समान होईल. 15/16 वजा 14/16. 15मधून 14 गेले 1/16. तर हे या प्रश्नाचं उत्तर येईल 1/16. अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकता. पाहूयात पुढील पद्धतीचा प्रश्न. पहा 1 अधिक 1/2 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 1/3, तिसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 1/4 या पद्धतीने आपल्याला गुणाकार स्वरूपात पदावली दिलेली आहे आणि शेवटचं पद आहे 1 अधिक 1/70. तर या पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पहा या ठिकाणी पहा अंश आणि छेदामध्ये रूपांतर करून घ्या. बेक बे अधिक 1 त्यामध्ये 3/2. त्यानंतर पहा या ठिकाणी दोन्ही कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, त्यामुळे गुणाकार घेऊयात आपण. 3 1 3 अधिक 1 करा, त्यामध्ये 4/3. त्याच पद्धतीने दोन्ही कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह. त्यानंतर पहा 4 1 4 अधिक 1 5 5/4. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार हा 70 1 70 अधिक 1 71/70 या पद्धतीने करायचा आहे. तर पहा जो शेवटचा अपूर्णांक आहे, शेवटचा अपूर्णांक कोणता आहे 71/70 आणि सुरुवातीचा अपूर्णांक कोणता आहे 3/2. ठीक आहे. तर या पद्धतीने जर गुणाकार येत असेल 3 4 5 2 3 4 क्रमवार, तर पहा काय करायचं, सुरुवातीचा जो अंश आहे शेवटच्या अपूर्णांकातील सुरुवातीचा अंश म्हणजे वरचा अंश तो काय करायचा अंशामध्ये लिहून घ्यायचा आणि छेदामध्ये पहा सुरुवातीचा छेद जो आहे अपूर्णांकाचा तो या ठिकाणी छेदामध्ये लिहून घ्यायचा. हेच तुमचं उत्तर येणार आहे. तर काही सेकंदामध्ये तुम्हाला या पदावलीचं प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. पहा आता हा प्रश्न सोडवूयात आपण. कंसामध्ये 1 अधिक 1/2, दुसऱ्या कंसात 1 अधिक 1/3 या पद्धतीने पदावली आहे आणि शेवटच्या कंसामध्ये 1 अधिक 1/100 असं दिलेलं आहे. तर पहा 100 1 100 अधिक 1 101 101 अंशामध्ये लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये जर बघितलं तर सुरुवातीचा जो छेद आहे तो काय करायचा, तर छेदामध्ये लिहून घ्यायचा. आपलं उत्तर येणार आहे 101/2. तर या पद्धतीने आपण सर्व पदावली घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले तर तुम्ही काही सेकंदामध्ये या पद्धतीने प्रश्न सोडवू शकता. तर या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरती, नवोदय, तलाठी, त्याचबरोबर टेट एक्झाम, TET या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत आणि काही सेकंदामध्ये कशी उत्तरं काढायची या पद्धतीचेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.